थांब छोटे सरकार अमोल दिप्या बोल दिप्या हॅलो 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 दिदे दिदे दिप्या काय झालं दिदे आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय लाल कलरची व्हॅन होती कोणी एक मिनिट काय ग किडनॅप केलंय अरे तू काय बोलतोयस कुठे आहे तो तू तशी असेल तशी इकडे निघून वडूतला मी तर रस्त्यावर उभा आहे अजून व्हॅन लांब गेली नसेल लवकर लवकर येतो तिथे लवकर ये बरं ऐक ना तू एक काम कर तू गाडीवर जा ना त्यांच्या मागे त्यांचा पाठलं कर मी पोहोचते सभा मी बघते हो आपल्या काय झालं काय दिप्याचा फोन होता का काय म्हटला तो म्हणलं की आम्हाला कोणीतरी किडनॅप केलं काय दिप्याचा आता फोन आला होता मला तो सांगत होता अगं पण कधी झालं आणि कसं काय नाही माहिती आपल्या खचू नकोस तू खचू नकोस उठ चल अहो पण म्हणजे कुठून किडनॅप केलंय त्याला म्हणून म्हणाला बापू पडून अगं पण तिकडे कशाला गेले होते हे कळत आहे अगं अहो पण एक कुठे आहे बापू अगं वडू तर आसगावच्या तिकडे आहे अरे देवा हे नाही मग तिकडे काय करतायत काय कळत नाहीये आपल्या उठ 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 आपल्याला तिकडे निघायला पाहिजे चल 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 हे बघ आपल्या वेळ वाया घालू नको उठ आपण जेवढा वेळ वाया घालू ना तेवढा अमोल आपल्यापासून लांब जाईल तू ऐक ना उठ चल माझ्या बरोबर चल 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 घाबरायचं नाही काय झालं काय दादा आपला वासरू बापू हा आपल्या अमोल दादाचं झालं तर ए नाही आपल्या तसं तसं काय बी होणार नाही कुठलं पण कुठं बी जोडू नकोस तू तसं काय होणार नाही चल चल आपल्याकडे वेळ कमी आहे चल गुरुजी हे लग्न होणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणताय तसं पत्रिकेत योग नसला ना तरी सुद्धा आम्हाला हे लग्न करायचं हा प्रत्येक गोष्टीवर काहीतरी उपाय असतो यावर पण निघल काका तुमची काहीतरी गल्लत झाली हा तुम्ही ना जरा शांतपणे पत्रिका परत बघा बघू गुरुजी हो तुम्ही जो उपाय सांगाल ना तो करायला आम्ही तयार आहे माझ्या पोराचं भविष्य अवलंबून आहे हो यावर पत्रिका पंचांग या गोष्टी ग्रहावर अवलंबून असतात आणि कुठेही गेलं तरी ते काय बदलत नाही आणि मला जे इथं दिसतंय ना तेच मी सांगतोय आणि हो थोतांड उपाय सुचवणं आणि पैसे उकळणं याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये हो हो तुम्हाला काय म्हणायचंय ना ते कळलंय आम्हाला तुम्ही या तुम्ही नाराज आहे ते कळतंय मला गुरुजी मी फोन करते तुम्हाला हां म्हणजे आपण फोनवर बोलूयात नंतर ठीक आहे चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हे तुमचे नेहमीचे गुरुजी आहेत का अहो इतकं निगेटिव्ह असू नये माणसानी आई अगं सोड ना ते म्हणाले म्हणून होणार आहे का तसं हा नाहीच होणार तसं अरे यार तू पण जास्त विचार करू नको त्यांच्या बोलण्याचा नाही मी तो विषयच सोडलाय तुम्ही सगळ्यांनी सोडा असंच म्हणणं आहे हा तिचं अर्जा तुझं कसं काय बाबा कदम मला निघावं लागेल गावकऱ्यांना तसा शब्द दिलाय मी
निघतो. दीप्याचा फोन मला कसं काय कॉल केलं? हॅलो दाजी, दाजी कुठं आहे तुम्ही? अरे दीप्या, हो हो हो, आधी श्वास तर घे. काय झालंय काय? दाजी तुम्ही कुठं असाल तिथनं लवकर इकडे वडूतला निघून या. लवकर या, काय तर करा दाजी, पण लवकर या. वडूत? अरे काय झालंय काय दीप्या? दाजी आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय. काय? हो दाजी, आपला अमोल किडनॅप झालाय. मला काय करू काय सुधारणा झालंय. मी त्या गाडीचा पाठलाग पण केला, पण ती लोक लांब निघून गेले. दाजी लवकर या तुम्ही, आता तुम्हीच काहीतरी करू शकताय. मी लगेच निघतो दीप्या, तू थांब तिकडं. आलो 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 आलो. अरे अर्जा, अरे नक्की झाले काय? अहो कदम, आपल्या अमोलला कुणीतरी किडनॅप केलंय. काय? अहो भाऊजी कधी कुठं अमोल? भाऊजी कसं? अमोल? अरे देवा, हे काय होऊन बसलं? अमोल तर तिकडं होता ना. दिप्या, काय रे? अगं आम्ही इथे थांबलो होतो, एवढ्याच एक गाडी आली आणि आपल्या अमोलला घेऊन गेली तिकडे. कसं काय घेऊन गेली? कुठे? अरे पण दीप्या, तुम्ही इकडे काय करत होता? दीप्या काय झालं? कुठे गेली ती लोक? त्या साईडला. गाडीचा नंबर बघितला? नाही, गाडीला नंबर प्लेटच नव्हती. अमोल इकडे कधी आला? त्याला आत्ता कशाला बोलवलं? तुला कळायला पाहिजे ना अप्पे. अगं तुला हीच वेळ सापडली का अमोलला इकडे बोलवण्यासाठी? त्या मोंटीला आपल्याबद्दल सगळं माहिती आहे, म्हणजे तो अमोलला टार्गेट करणार. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती तुझ्या. पण अमोलला इकडे बोलवलंय तर मला सांगायचं, मी काहीतरी व्यवस्था केली असेल. एक मिनिट थांब. तू काय बोलतोय? इकडे बोलवलं म्हणजे कुठे बोलवलं? तो इथेच आहे ना? इकडेच आहे म्हणजे? इथेच म्हणजे माझ्या बदलीच्या वेळेस मी अमोलला इथे पुण्यात घेऊन आलीये. कुठं असतो अमोल? कसा दिसतो? काय दाखव. ते माहित नाही साहेब. अरे मग काय मिळालं तुला? अहो साहेब, त्याचा फोटो नाही मिळाला, पण ते उत्तराखंडच्या शाळेत आहे. कसं शक्य आहे? तिकडच्या शाळा ती देशभरात फेमस आहेत ना, मग त्यांनी दाखलाच काढला नसेल अमोलचा. म्हणजे अमोल हॉस्टेलला नव्हता? एक मिनिट, तू काय बोलतोयस? काय संबंध? कुठलं हॉस्टेल? कोणी सांगितलंय तुला हे? म्हणजे 2 महिन्यापासून माझा मुलगा पुण्यात आहे, मलाच माहित नाही. अर्जुन एक मिनिट, मी तुला तेच. हप्पे 7 वर्षापासून तू अमोलला माझ्यापासून लांब ठेवलंस. आता अमोलला पुण्यात घेऊन आलीस, ते पण मला माहित नाही. वा, एक मिनिट, तू विचारलंस तो कुठे आहे, तो कसा आहे हे विचारलंस तू एकदा तरी? आणि तुला हॉस्टेलचंही कोणी सांगितलंय? ते महत्वाचं नाही. अरे सिंहगडावर भांडण करताना तू काय म्हणली होतीस की अमोलला तुझ्यापासून लांब ठेवणार. तू तेच केलंयस. अर्जुन अजिबात नाही. मला त्याच्याविषयी सांगायचं होतं. का नाही सांगितलं? काय सांगशील ना म्हणा तू? तुला तुझ्या मुलाला माझ्यापासून लांब ठेवायचं होतं ना? अर्जुन, अरे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तुला दाजी थांबा जरा. तुम्हाला कळतंय का तुमचा मुलगा किडनॅप झालाय? त्याला शोधायला सोडून तुम्ही भांडताय काय? अरे पण असलं कसलं वैर आहे तुमचं? असं कसं भांडताय तुम्ही? अरे परिस्थिती काय, तुम्ही भांडताय काय? अरे तुम्हाला काय केलं पाहिजे हे कळतंय का? ए दीप्या, अमोलचा फोटो आहे काय कदा? मला दाखव. त्यांनी कुठले कपडे घातलेत काहीतरी सांग मला. मी फोटो पाठवतो, सगळीकडे शोधायला मदत होईल. आपला मुलगा अमोल असा दिसतोय. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तू इकडे काय करतोय? माझ्यासोबत सिंहगड फिरायला आलोय.
हा अमोल आहे? हा तर सिम तू ओळखतोस त्या ओळखतो. ये क्या है? अरे खींचे खींचे सिम्बा कलेक्शन. तुमच्याकडे कोण कोण असतं? माझ्या घरी मी, माझे बाबा, दादा आणि वहिनी. 4 जण. वा, कसलं भारी ना. माझ्याकडे आहे ना फक्त मी आणि मात जातो. तुम्ही मला बोलवलं ना, मग मी तुम्हाला बोलवणार. का कुणास ठाऊक मला या सिम्बाबद्दल लईच आपुलकी वाटते. आप्पे जर आजपर्यंत कधी असं झालं असेल ना की हा आपला अमोल आहे, तर ते फक्त सिम्बासाठी झाले. नियती, जिच्यावर तुझा विश्वास नाही ना ती नियती. अर्जुन, दाजी काय तर करावं. ती माणसं आपल्या आम्हाला काय करणार नाही. इन्स्पेक्टर अर्जुन कदमच्या पोराला किडनॅप केले त्यांनी. अमोलच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी त्यांना माहिती त्यांचे हाल काय होतील ते. अर्जुन ऐक ना, तू पोलीस स्टेशनला फोन कर, त्यांना कळव. मी माझ्या परीने काय होते ते बघते. मी फोटो पाठवते तुला. हा बोला साहेब. चिंचुके ऐक, माझा मुलगा अमोल वडूच्या इथं काही लोकांनी त्याला किडनॅप केलं. काय? अहो साहेब कधी झालं? आत्ता अर्धा तास झाला. तू आणि अरे एक काम कर, वडूच्या चौकातून एक लाल कलरची व्हॅन गेली, तिथलं CCTV फुटेज चेक कर आणि पुढच्या 2 तासात मला माहिती कळव की गाडी कुठे गेली. आणि दुसरं एक, सगळी यंत्रणा आलो, सगळ्या पोलिसांना अलर्ट कर. आणि हा खाली फलटण, कोरेगाव, वायरलेसवर सगळ्या पोलिसांना कळव. हो साहेब, करतो मी. सगळं बघून घेतो आणि सगळ्यांकडे चौकशी पण करतो. मला अपडेट मिळाली पाहिजे. आणि हा अजून एक, सातारा पोलीस स्टेशनचा नंबर मला पाठव आणि आजगावला ड्युटी इंचार्ज कोण आहे ते पण कळव. साहेब अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण शोधूया अमोलला. चिंचुके 1 सेकंद पण वाया नाही गेला पाहिजे. व्यवस्थित माहिती काढायची. कामाला लागा. काय झालं? चिंचुकेला सांगितलंय आर्य आहे सोबत, त्याच्या यंत्रणा कामाला लावली मी. अर्जुन, आपल्या अमोलला काय नाही ना होणार. बापू काळजी करू नका, अमोल सापडेल, त्याला काय नाही होणार. तुम्ही दोघे एकत्र असला ना की काय अवघड नाही बघ. काय वेळेला एकत्र आलो आम्ही. अप्पे सिम्बा, काय झालं बाळा? भीती वाटली. ते घाबरायचं नाही, मी आहे ना आता इथं. काय झालं? काय कळा ना मला. अजून हे बघा, आता आपण फोन केलेत ना, काहीतरी मार्ग निघेल, आपल्याला कळेल काहीतरी. ते त्यांचा शोध घ्यावा, त्यांचा पाठलाग करावा ना, तर मला शंका येते ग. कसली? ते हुशार लोक आहेत, म्हणजे आपण ज्या दिशेने त्यांना शोधणार आहे ना तिकडे नाही सापडणार ते. त्यांना माहिती आहे त्यांनी काही इन्स्पेक्टर आणि कलेक्टरच्या पोराला किडनॅप केलं. अर्जुन, अरे असं नको बोलू, माझा जीव घाबरायला होतोय रे. पाणी आहे? मी आहे. हा. नियती, मी काय वाकडे केलंय का तुझं? कसले खेळ खेळते माझ्याबरोबर रोज? आता काय आहे नवीन? कुठे माझा मुलगा? सांग ना, कुठे आहे मुलगा माझा अमोल? या सगळ्यात अमोलला जर काय झालं ना तर मॉन्टी सातवला जिवंत नाही ठेवणार.
कोणतं फुटेज बघायचं आहे तुम्हाला? सकाळी 9 वाजल्यापासूनचं वडूद चौक आहे ना, तिथलं सगळं फुटेज हवंय. खेड शिवापूर टोल नाका, हायवेचं सगळं आणि आणेवाडी टोल नाका, इथलं सगळं फुटेज पाहिजे मला. लगेच देतो. मॅडम 5-10 मिनिटं लागतील. तुम्हाला अर्जुनचा कॉल आला होता ना, काय बोलला तो? अहो साहेब लय काळजीत होते. त्यांना कळलं असणार आहे की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून. साहेबांच्या बाबतीत नेहमी असंच होतं. आता बघा की मुलगा इथं होता तर त्यांना माहीत नव्हतं की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून, आणि आता किडनॅप झालाय तर त्यांना कळाले की सिम्बा त्यांचाच मुलगा आहे म्हणून. सिम्बा तो समर कॅम्पवाला लहान मुलगा, तो अमोल? होय मॅडम, तोच. अहो किती गोड मुलगा आहे तो. एक मिनिट, चिंचुके तुम्हाला माहिती होतं ना की सिम्बाच अमोल आहे म्हणून, मग खोटं का बोललात? हो मॅडम, मला अगोदरपासूनच माहित होतं की सिम्बा साहेबांचा मुलगा आहे, पण मी ती कोणाला सांगितलं नाही. पण का? तुमच्यासाठी. काय? हो, तुमच्या साहेबांसाठी. जर साहेबांना कळलं असतं ना की सिम्बा त्यांचा मुलगा आहे म्हणून, तर त्यांनी साखरपुड्याला कधीच होकार दिला नसतं. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे आता अर्जुन लग्नाला नाही बोलणार असं? हो तसं नाही हो, साहेबांनी एकदा शब्द दिला की दिला. अहो अमोल स्वतः साहेबांना शोधत होता. तो पोलीस स्टेशनमध्ये साहेबांचं स्केच घेऊन आला होता. मी कुणालाच सांगितलं नाही, साहेबांना पण नाही. ते लग्न होणं अशक्य आहे. म्हणजे काय झालंय नेमकं? अहो योगच नाहीये लग्नाचा. यांच्या लग्नाचा जर योग असता तर आतापर्यंत झालं असतं. आता ते शक्यच नाहीये. मॅडम, साहेब आता कुणाच्या बापाला ऐकत नसतात. अहो मॅडम, तुम्ही साहेबांचा अजून पोलीस अवतार बघितलेलाच नाही. त्या गुंडांना वाटत असेल त्यांनी लई मोठा तीर मारलाय म्हणून, पण त्यांना माहित नाही त्यांनी एका झोपलेल्या सिंहाला जागा केलंय म्हणून. आता त्यांची काय अवस्था होणार आहे ना, बघाच तुम्ही. अहो मॅडम, त्यांनी ना साहेबांच्या नाजूक विषयाला हात घातलाय. आता त्यांना सुट्टी नाही. मी इतक्या मनापासून सगळं जमवून आणलं होतं. आता अर्जुन माघारी येईल का? का इतकी विघ्न येत आहेत? खरंच ते गुरुजी म्हणाले तसं आहे का हे? नाही, आता काहीही झालं तरी मी अर्जुन सोबतच लग्न करत असते. सॉरी. सॉरी, पण काय अवस्था करून घेतली रे आपली. आपला एकुलता एक पोरगा किडनॅप आहे, त्याच्या जीवाला धोका आहे, आणि आपण इथं भांडत होतो. आपण जगातले सगळ्यात वाईट आई बाबा होणार हो ना. आपले तू का नाही भेटवला अमोलला मला? अर्जुन, अमोलच्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी घरी यावं म्हणून मीच निमंत्रण घेऊन आले होते घरी. काय? हो, रुपाली ताईंनी मला घरातूनच हाकलून दिलं. दारातच होते मी, मला आतही घेतलं नाही रे त्यांनी. फेरीने घेऊन आले होते तुमच्यासाठी का? आता अपमान केला, मला हाकलून दिलं, फेरणी फेकून दिली. हे माहिती आहे तुला सगळं? नाही, पण तू अमोलला घेऊन का नाही आलीस? कारण तू वचन घेतलं होतं अर्जुन माझ्याकडनं. तू हे सारखं सारखं विसरतोय. तूच सांगितलं होतंस त्याला माझ्याबद्दल काहीच सांगायचं नाही, पण मी ते वचन मोडलंय. आता मी अमोलला सांगितलं शब्द. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला त्याच्या बाबांबद्दल सगळं सांगितलं. मला भेटवायचं होतं रे तुला. त्यानंतर हे सगळं झालं, मम्मी सांगून दिलं सगळं शहनशाबद्दल. काय सांगितलं? हेच की आज मी तुला तुझ्या बाबांची म्हणजे शहनशाची गोष्ट सांगणार आहे. तुला माहितीये शहनशाच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय होता? घेऊन टाक. चांगलंच. काय सांगितलं सगळं? कारण अर्जुन, माझ्या मनात अजूनही तुझीच जागा आहे म्हणून सगळं सांगितलं त्याला. पण नंतर तुझा साखरपुडा ठरला. पुढे काय बोलणार? मला असं वाटलं की आता अमोल तुला भेटायला आला तर असं होईल की मी तो साखरपुडा मोडतीये. मला सगळे मलाच दोष देते. त्यात बाबा आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना भेटायला आले तर रुपाली ताईने आले त्यांच्या आजाराच्या बाबतीत सगळा दोष मलाच दिला.
मग मला असं वाटलं आता साखर पुढं मोडलं तर परत अर्जुन आणि बाबा दुखावतील आणि मला ते नको होतं. आपे माझ्या घरात आहे ना अमोलची एक वेगळी खोली आहे. ज्या दिवशी कदमांना अटॅक आला ना त्या दिवशी काय झालं सांगू ते आपे तू भेटवायला पाहिजे होतं का मला आणि अमोलला. अर्जुन, मी जर तुला अमोलच्या बाबतीत सांगितलं असतं सगळं साखर पुढं केलं असतं का रे?